दिलीप स्ट्राइक हँड दिलीप आणि प्रकाश पक्का पाहायचंय एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक तो दिलीप मडवी आणि पक्का घनागती फलंदाज शेखर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक हा चेंडू चांगला चेंडू होता उंचावर मारायचा होता बॅटची कडा लागते चेंडू पॉइंटला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय खातं उघडतोय संघाची धाव संख्या देखील 1 दिलीप मडवी 1 पाहूया सलामीला आलेला हा काहीतरी मनसुबा असेल नक्कीच कळवा संघ आहे मोठा संघ आहे म्हणूनच प्रकाश ओपनिंगला आलेला आहे एक धाव धावून काढली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नाही प्रकाश कुठेतरी रोखतोय दिलीपला एक धाव फक्त आणि फक्त एक धाव मिळते खातं उघडतोय धाव संख्या 2 शेखर एक उत्कृष्ट गोलंदाज कळव्या संघाचा पाहायचाय रोखतोय की सानपाडा संघ त्याला ठोकतोय चांगला चेंडू चांगली गोलंदाजी मोठा फटका कुठलाही 3 चेंडू फेकले मारू दिला नाही अजूनपर्यंत शेखर याने बघायचा आहे 4 षटकांचा हा सामना असेल मोठा सामना आहे क्वार्टर फायनलचा सामना आहे हा पुन्हा एकदा शेखर याचा चांगला चेंडू ऑन साइडला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय दिलीप आणि प्रकाश धाव संख्या 3 पहिलं षटक शेखर प्रगतीपथावर सामना करेल आता प्रकाश पक्का एक घातक स्फोटक विस्फोटक बॅट मधून येतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय 2 बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातात परंतु 2 धाव मात्र पूर्ण करतोय यावेळेस प्रकाश 2 धावेने धाव संख्या धावफलकावर 5 थोडीशी संत सुरुवात शांत झालेली आहे असं वाटतं कुठेतरी शांतता नक्कीच पसरली असेल कारण की करावे 11 संघ जो पराभूत झालेला आहे सानपाडा संघापुढे त्याच्यामुळे मला वाटतं इथे शांतता आहे पाहूया हा मात्र रंगतदार सामना आताचा चेंडू चांगला चेंडू होता एक धावेसाठी फटका डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय धाव पूर्ण करतोय षटक संपतोय एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 6 अमर पहिलं षटक संपलेलं आहे आणि 6 धावा धाव संख्यावर ही धाव संख्या 6 4 षटकांचा सामना आपल्याला काय वाटतं निश्चितच चांगली सुरुवात आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची कलवा संघाची कारण तर चांगले धडाकेबाज फलंदाज प्रकाश सारखा एक भरभक्कम आणि चांगला फलंदाज आहे सलामीला त्याच्या जोडीला मदतीला आलेला फलंदाज देखील दिलीप भाई का चांगला फलंदाज दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवण्यात पहिला गोलंदाजाला यश मिळालं चांगलं गोलंदाजी प्रदर्शन पृथक्करण शेखराच्या माध्यमातून बघायला मिळालं 6 धावांवरती रोखण्यात यश मिळालं वैभव सर येस ॲब्सोल्युटली बांधून ठेवले जकडून ठेवले मात्र 6 धावा खर्चिल्या शेखर याने चांगली गोलंदाजी म्हणता येईल वळूया दुसरं वैयक्तिक पहिलं षटक अतुल डावखुरा गोलंदाज कळव्या संघाचा हा एक अनुभवी गोलंदाज बघायचा आहे प्रकाश याला बांधतोय का प्रकाशाला ठोकतोय कारण की 4 षटकांचा सामना पाहूया हो 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 रिव्हर्स स्विच शॉट चौकार नक्कीच येईल खणखण करत चेंडू ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅनच्या दिशेला 4 धावा उपयुक्त या 4 धावेने धावसंख्या 10 आता मात्र त्याने नक्कीच ठरवले असेल हा चेंडू चांगला होता परंतु चांगलाच रिव्हर्स स्वीप शॉट खेळतोय प्रकाश पहिल्याच चेंडूवरती अतुल याच्या 4 धावा मिळतायत पाहूया आता मात्र नक्कीच इरादे अजून स्पष्ट असं वाटत नाही की प्रकाशची ती तलपती बॅट आपल्याला पाहायला मिळेलच नक्कीच 3 षटका अजून बाकी आहेत थोडीशी उल देतो हे बघा बोललो मी आणि करून दाखवलं
तलपली बॅट, पहिला चौकार आणि दुसरा खणखणीत षटकार. 6 धावा मिळतात. या 6 धावेने धावसंख्या आलते 16. सानपाडा गावदेवी संघ यजमान करावे 11ला हरवून आता कळव्यासमोर एक मोठं आव्हान, मोठं लक्ष ठेवायच्या प्रयत्नात प्रकाश आणि दिलीप मडवी. पाहूया अतुल, 2 चेंडूवरती 10 धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक मात्र शकरेने 6 धावा खर्चिल्या. पाहूया पुन्हा एकदा अतुल तयार, प्रकाश तयार. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं असतं नाही. 2 धावा येतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच पायाला दुखापत प्रकाशाच्या बऱ्याच वर्षापासून आहे, पाहतो आपण, तरी देखील हा येस पंच 1 शॉट. कुठेतरी 2 धावाच्या प्रयत्नामध्ये 1 धाव शॉट आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपळकावर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अतुल याचं 17. प्रकाश पाहूया. हो, चांगला चेंडू, चांगला फटका मिडविकेटच्या दिशेला. हा चेंडू 1 बाउन्स, सीमेवर उभा असलेला हा खेळाडू बाद, दिलीप मडवी बाद. अशा प्रकारे हा एक हादरा बसतोय दिलीपच्या रूपात. 18 या धावसंख्येवर पहिला विकेट, पहिला हादरा बसतोय. त्याच्या जागेवर येतोय नितीन, एक मोठा खेळाडू सानपाडा गावदेवी संघाचा. नक्कीच काहीतरी मनात असेल दिलीप मडवी याच्या, कारण की याच्या मनगटात दम आहे मोठे फटके मारण्याचा. त्यालाच पाठवले. आपण धावबाद होऊन हा देखील एक खेळाचा भाग असेल दिलीप याच्या. पाहूया अतुल. हा चांगला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला चेंडू जातोय सीमारेषा पार. आल्याबरोबर मनसुबे आपला इरादा स्पष्ट केला. नितीन याने या 4 धावांचा फटका खेळून धावसंख्या धावपळकावर 22. पहिलं षटक 6 धावा आणि आत्ताचं षटक महागडं, थोडस महागडं, कारण की 5 चेंडू फेकले आतापर्यंत आणि 5 चेंडू मध्ये 16 धावा आलेल्या आहेत. अतुल याच्या या 5 चेंडूवरती आता अजून शेवटचा अखेरचा चेंडू फेकायचा बाकी आहे. अतुल याचा नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करतोय कळवा संघ, पण कुठेतरी भारी पडतोय तिथे सानपाडा गावदेवी संघ. बघायचं आहे 22 धावसंख्या धावपळकावर अतुल या षटकातली शेवटची चेंडू फेकेल. बघायचं आहे नितीन. हो, चांगला चेंडू होता, कडा लागते, चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेला. 1 धाव, तोपर्यंत नाही, 1च धाव. चेंडू अडवतोय. धावसंख्या 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 बाद 23. याचं पुढचं विचलन आपलं समालोचन करतील अमर. हे सर वैभव सर धन्यवाद. पहिलं षटक जे फेकलं त्याच्यात फक्त 6 धावा. नंतर त्याच्यानंतर प्रकाशाने आक्रमक पवित्रा घेतला. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज होता. पहिला चेंडू जो फेस केला ना वैभव सर, अगोदरच हेरला होता, अगोदरच मानस केला होता आणि रिव्हर्स स्वीप खेळला. फ्लिकच्या स्वरूपात चौकार मिळवला. धावसंख्या त्या दिशेने पुढे सरसावली, 10 वरती पोहोचवली. त्याच्यानंतर वेगळा स्टान्स घेतला आणि फुलटॉस प्रकारचा चेंडू टाकला. थोडंसं दडपण होतं, गोलंदाज होती, दडपण होतं अतुलवरती आणि षटकार टोळवला. आणि उर्वरित 4 चेंडून देखील चांगला खेळ साकारला. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाजच्या मोहळावर येतोय प्रवीण. हा एक आणखी एक डावखुऱ्याचा गोलंदाज कळवा संघामध्ये. डावखुऱ्याचा भरमसाठ भरणा आहे. हा चेंडू एका राईट ऑन मारे सुरुवात चांगली करतोय. योग्य चेंडा लेफ्ट ऑर्म स्पिन प्रकारचा मारा करण्यात यशस्वी सुरुवात करतोय गोलंदाज प्रवीण. याची चांगली सुरुवात. नितीन पहिल्या षटकात 6 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 17 अशा 23 धावा धावपळ करतात. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं. दरम्यान पुढील चेंडू घेऊन सज्ज नितीनसाठी प्रवीण. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला एक यथोचित मारा.
जोरकस अपील केलं जाते. पंच राजेश भोईर मात्र तटस्थ पंचांची कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. लेगबायच्या स्वरूपात एका धाव मिळते. एका धावने अजून धावसंख्या पुढे सरसवते. मात्र मागील चेंडू वाखाणणे जोग चेंडू म्हणता येईल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अप्रतिम चेंडू रॉकल मध्ये टाकलेला चेंडू मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळवली दरम्यान पुढील चेंडू आणि हा चेंडू टोलवलाय. प्रकाशाच्या बॅट मधून येणारा आणखी एक वज्र प्रहार, घणागती प्रहार, अजून एक उत्तुंग षटकार. काय खेळी खेळतोय. निर्णायक सामन्यात चांगली खेळी खेळतोय. धावसंख्या 6 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. प्रवीण वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क. प्रकाश साठी आक्रमक फलंदाज आहे. प्रकाश आखूड टप्प्याचा चेंडू मात्र आता चेंडू थोडासा मागे घेतलाय. मागील चेंडूवरती षटकार डोलावल्यानंतर प्रवीण थोडासा कमबॅक करताना दिसतोय. अगोदरच हेरलं थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकला मात्र थोडीशी यष्टीरक्षकाची चुकी होते. बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. अवंतर धावसंख्या पुन्हा एकदा खातं उघडते. अवंतर धावसंख्या 4 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 रन्स 31 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रवीण वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क नितीनसाठी आणि हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन जाते. इनसाइड एज घेतली जाते. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेचा अजून एक भरणा होतोय. चांगला चेंडूचा भरणा आहे. याच्या खात्यात जबरदस्त अस्त्र आहेत आणि ते अस्त्र टाकताना दिसतोय. फक्त एक खराब चेंडू टाकला होता प्रकाशाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि तो सीमा पार केला. अजूनपर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील हा चेंडू आता मात्र डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंच राजेश भोईर व्हाईटचा इशारा देताना अवंतर धावसंख्येचा पुन्हा एकदा भरणा होतोय. अवंतर धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचले. संघाची धावसंख्या 33 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रकाश आणि नितीन दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. प्रवीण याचा शेवटचा चेंडू. हा चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅन क्षेत्रात जातोय. बिहाइंड द विकेट चेंडू जात आहे. दंड जाळ करत बिहाइंड द विकेट चौकारच्या दिशेने वाटचाल करतोय. चौकार मिळतोय. चौकारने या षटकाची सांगता होती. समाप्ती होती. धावसंख्या जाऊन पोचल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकं संपलीत. उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूबवरती बघणाऱ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही सामना आजचा सामना शेवटचा सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना खेळवला जातोय. कळवा वर्सेस सानपाडा 40+ दोन्ही संघ अजूनपर्यंत स्पर्धेचं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला. सानपाडा संघ आणि कळवा संघ याच्यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवेल. मनोज कळवा संघाचा आणखी एका डावखोऱ्याचा गोलंदाज मनोज उर्फ मॉन्टी हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. जवळजवळ 3रा डावखोऱ्याचा गोलंदाज आहे कळवा संघाकडून. याच्या समोर फलंदाज असलेला नितीन ज्याने मागासच्या सामन्यात चांगली कामगिरी बजावली. 3 षटकार निर्णायक षटकार टोलवल्याने करावे 11-40+ संघाला पराभूत केलं. पहिला चेंडू मोंटी याचा आणि हा चेंडू खोलवर टप्प्याची सुरुवात करतोय. चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. गलीमध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली आहे 39. शेवटची भैरवी आजच्या दिवसातील शेवटची लढत. चांगली धावसंख्या अजूनपर्यंत उभारण्यात यश मिळालं प्रकाश आणि नितीन याला. सानपाडा संघाचा हा दोन्ही भक्कम फलंदाज आहेत. तेवढ्याच मात्र ताकदीच्या गोलंदाजाचा समावेश असलेला कळवा संघ. 1 तेरी तो 1 मेरी. सुरुवाती चांगला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू होता. बॅटची काढा घेऊन गलीमध्ये चेंडू गेला. 2 धाव टोलवल्या. नंतरच्या चेंडूवरती कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे. हनमरच्या षटकात फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा रूम देत नाही. हात खोळायचा चान्स देत नाहीये. मागचा चेंडू निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र हलवार प्रकारचा लो फुटस प्रकारचा चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. ताकदीने खेळायचा होता नितीन याला पण गोलंदाज तेवढा चाणाक हुशार आणि चालाक आहे आणि चतुर आहे. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे. 3रा चेंडू देखील चांगला टाकला गेला.
पुढील चेंडू हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. आता मात्र थोडीशी दिशा हरवतोय पंच राजेश भोईर आमच्याकडे वळून व्हाईटचा इशारा देताना दिसत आहेत. अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भरणा होतोय. संघाची धावसंख्या 40 जाऊन पोहोचली आहे. 40 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बाकी आहे. बघूया 3 चेंडू मध्ये कशा प्रकारे खेळ खेळवतोय मॉन्टी. नितीनला सुरुवात चांगली केली होती. पहिले 3 चेंडू चांगले टाकलेत. पुढील चेंडू आत्ता मात्र चेंडू कनेक्ट करतोय. चांगलं कनेक्शन होते आणि सरळ झुलकावून दिलाय चेंडू षटकारच्या दिशेने. अजून एक षटकार. 6 धावेचा भरणा होतोय आणि 6 महत्वपूर्ण धावा म्हणता येतील कारण चांगली गोलंदाजी करतोय मॉन्टी आणि तेवढंच आता चांगल्या गोलंदाजावर हल्ला करतोय फलंदाज नितीन आणि 6 धावा मिळतात. 6 महत्वपूर्ण धावा म्हणतील या महत्वपूर्ण लढतीत. धावसंख्या 46 पर्यंत जाताना दिसत आहेत. पुढील चेंडू आणि हा चेंडू आणखी एक चांगला कनेक्शन होतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. झेल खाली येण्याचा प्रयत्न आणि हा झेल टिपला जातोय. चांगला झेल घेतलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित होता. रोशन जबरदस्त सेफ हँड्स. चांगलं कॅच. चांगलं जजमेंट बघायला मिळतोय. हवेच्या विरुद्ध दिशेने टोळवलेला फटका. चेंडू ग्राउंड मध्ये मागे जात होता परंतु तेवढा तर हुशार आणि चलाक क्षेत्ररक्षक रोशन तिथे उपस्थित होता. त्याने चांगलं जज केलं. चांगले सेफ हँड्स बघायला मिळाले आणि दुसरा हादरा बसतोय. नितीन बॅक टू द डगआउट. चांगली खेळी खेळत होता. एक उत्तुंग षटकार देखील टोळवला होता या षटकात त्याने. धावसंख्या 46 वरती स्थगित. सीमित खुंटीत आहे. नवीन फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव बॅट्समन नेम प्लीज काका. योगेश ऑन द क्रीज. पहिला चेंडू फेस करतोय आणि हा डावखुर त्याचा जबरदस्त मारा. धाव संख्या 46 वरती स्थगित. सीमित खुंटीत. वैभव सर 4 षटकं संपली आहेत. 4 षटकात 46 धावा काढल्यात. 47 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. चेसेबल आहे कारण हा 360 ग्राउंड आहे आणि या ग्राउंडची ख्याती आहे. ह्या ग्राउंडवर नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलाही स्कोर सेफ नाहीये. आपण कित्येक वेळा ह्या मैदानावरती सामने बघितलेत. कुठलाही स्कोर चेसेबल होतो कारण धावांचं मशीन गणणारा हा मैदान आहे. खूप धावा होतात या मैदानावरती. काय म्हणाल. यू आर ॲब्सोल्युटली राईट. कारण की हा 360 डिग्रीचा मैदान आहे आणि 46 धावा धावफलकावर म्हणजे जवळजवळ सरासरी पाहायला गेलो 4 षटकामध्ये प्रत्येक षटकामागे जवळजवळ 11 धावा 11 ते 12 धावा जमवायच्या आहेत. आणि मला नाही वाटत की हे आव्हान एकदमच महागडं आव्हान आहे. अशक्य असं आव्हान नाही आहे. कारण की या कळवा संघामध्ये नक्कीच मोठा फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे. कारण की अगोदरच्या 2 मॅचेस जर पाहिल्या आपण तर कळवा संघाने खरोखरच मोठी धावसंख्या चेस केलेली आहे आणि आपल्याला आता तेच बघायचं आहे. नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळेल की गावदेवी सानपाडा संघाने 47 धावांचं जे लक्ष्य ठेवलेलं आहे ते हे कसं काय पार पाडतात. नक्कीच थोडंसं आव्हान कठीण असेल. विकेट राखून त्यांना खेळायला लागेल. सांभाळून खेळायला लागेल. धावा नक्कीच ह्या चेसेबल आहेत. पाहूया वळूया सामन्याकडे. यस वैभव सर. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ खेळाडू आहेत. फलंदाजीचा भार सांभाळला सानपाडा संघाने. 46 धावा टोळवल्या. 47 धावांचं आव्हान ठेवलंय. आता फलंदाजांची कामगिरी असेल कलवा संघाच्या फलंदाजांची जे 47 धावांचा पाठलाग करताना कोणकोणते फलंदाज आहेत आणि कसल्या प्रकारची रणनीती आहे कलवा संघाची थोड्याच वेळात दिसेल आपल्याला. ते चित्र स्पष्ट होईल. कुठला संघ सुपर 4 मध्ये जाईल आणि कुठले गोलंदाज असतील ते सानपाडा संघाचे जे स्कोर डिफेंड करण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतील जर आपल्याला सुपर 4 मध्ये जायचं असेल. अप्रतिम दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज चांगले गोलंदाज आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाचा भरणा असलेला दोन्ही संघ. शेवटचा लढत अंतिम लढत आहे. 40+ करवे यांच्या मार्फत आयोजिलेली ही स्पर्धा मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2025 40+ करावे यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातील अंतिम लढत आहे. शेवटची लढत चालू असलेली लढत सानपाडा वर्सेस कलवा. प्रथम फलंदाजी करताना 46 धावा टोळवल्या सानपाडा संघाने. 47 धावांचं आव्हान समोर ठेवलंय 24 चेंडूमध्ये कळवा संघासमोर. मगाशी लढत बघितली
थोडीशी निराशाजनक कामगिरी, थोडीशी आता नैराश्य आहे करावेच्या खेम्यामध्ये. पण अजून उद्याच्या दिवसामध्ये करावे संघ 40+ संघ देखील खेळताना दिसेल. आणि आपल्या माहितीसाठी 30+ करावे संघ देखील खेळत होता कोपरखेडणे इथं आणि त्याने सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यांचा हार्दिक अभिनंदन असेल. राजेश म्हात्रे, हर्षल म्हात्रे आणि अलंकार तांडेल आणि जबरदस्त कामगिरी करत शेवटच्या सामन्यात 5 षटकात जवळ 91 धावा टोलून काढल्या तिघांनी मिळून आणि जबरदस्त खेळ खेळला. राजेश म्हात्रे आणि 50 टोलवली पहिल्या सामन्यामध्ये. अप्रतिम कामगिरी आणि ट्रँग्युलर मध्ये प्रवेश मिळवलेला करावे 30+ संघाचं हार्दिक अभिनंदन. या वळूया सामन्याकडे. त्याच्या आधी मी इथे स्वागत करतो पारसिक बँकचे जीपी पारसिक बँक मॅनेजर आमचे राजेशदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. नेरूळ 40+ संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू दादा, खरोखरच तुमचं स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात. 47 धावांचा पाठलाग करेल कळवा संघ. सानपाडा गावदेवी संघाने ठेवलेला हा लक्ष्य आहे त्यांच्या पुढे. दत्ता वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं तर सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतं. बघतोय आपण नेहमीप्रमाणे विक्रम पाटील बंटी, जीपी पारसिक बँकचे हे चेअरमन विक्रम पाटील. एक धडाकेबाज स्फोटक विस्फोटक घणाघाती फलंदाज कळवा संघाकडून पाहायचा आहे. दत्ता पहिल्याच चेंडूवरती वार करतोय पण निर्धाव चेंडू, खाली राहिलेला चेंडू, खाली टप्पा, तो चेंडू मारायचा होता पण ऑफ साईडच्या बाहेरून थोडा चेंडू होता आणि मारायचा होता ऑन साईडला बंटी याला, परंतु आत्ताचा फटका उंचावरून आहे, पुढे आले. हो मिस जज केला आणि चौकार. 1 बाउन्स चौकार येतोय बंटीच्या बॅट मधून. बाउंड्री आहे, चौकार आहे. 1 बाउन्स बाउंड्री. हा नक्कीच झेल असू शकला असता परंतु मंगेश कुठेतरी चूक करतोय. ही चूक, या चुकीला माफ नाही, कारण की बंटी सारखा खेळाडू तिथे बाद झाला असता. आणि आपण बघितलेलं आहे क्रिकेटमध्ये जेव्हा कुठे कोणाला जीवदान झेल सुटतोय तेव्हा नक्कीच काहीतरी मोठं होतोय. तशाच प्रकारे आता बंटी याला एक जीवदान मिळालेलं आहे. पाहायचं आपल्याला या जीवदानाचा कितपत फायदा उठवतोय बंटी. विक्रम पाटील आत्ताच्या चेंडूवरती पहिला चेंडू झेल सोडतोय. मंगेश काहीतरी मिस जज करतोय त्या चेंडूला आणि पुढे येतोय. थोडं चेंडू पाहायला गेलं तर त्यांच्या सरळ हातामध्ये आला असता पण 1 बाउन्स बाउंड्री. त्याच्यानंतर 2 धावा येतात. संघाची एकूण धावसंख्या 2. येस, चांगला चेंडू, चांगला फटका, चांगला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय दत्ता. आता मात्र एकच धावावर समाधान. धावसंख्या 7. वैयक्तिक बंटी खेळतोय 7 धावसंख्येवर आणि अतुल त्यांच्या जोडीला साथीदार आलाय. हा देखील एक मोठा फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज. याची फटकेबाजी देखील खूप छान असते, चांगले असते. मोठे फटके खेळायचा याला देखील अनुभव आहे. पाहायचा आहे 47 धावांचा पाठलाग करतोय कळवा संघ. पुन्हा एकदा दत्ता. गावदेवी सानपाडे संघाचा हा एक उत्कृष्ट गोलंदाज दत्ता. पहिल्याच चेंडूवरती नक्कीच विक्रम पाटील बाद झाले असते पण मंगेश यांनी चुकी केली आणि त्यांना जीवदान मिळतोय. पाहायचं आहे दत्ता अतुलसाठी. अतुल यांनी मागच्या मॅच मध्ये नक्कीच निराशा दाखवली होती त्याच्या संघाला पण आता काहीतरी नक्कीच अपेक्षा असेल याच्याकडून. तोच तो अतुल. आताचा चेंडू ऑन साइडला खेळतोय, लॉंग ऑनला ट्रॅव्हल करतोय, चेंडू फंबल होतोय. मंगेश पुन्हा एकदा 1ची 2 धाव मिळते. ये देखो ये गलती, हीच चूक जर क्षेत्ररक्षक करतोय गोलंदाज कुठेतरी नाराज होतोय. कारण की क्षेत्ररक्षणाची जर साथ असेल गोलंदाजीला तर गोलंदाजाचा नक्कीच उत्साह वाढतो. आणि आता आपल्याला पाहायला मिळते पहिला झेल सोडतोय आणि आता ही मिसफिल्ड. हो हो हो, चांगलाच फटका, पॉइंटच्या वरून मारलेला हा फटका डीप मध्ये जातोय. 1 धाव 2 धाव पूर्ण करतोय अतुल. या 2 धावाने वैयक्तिक 4 तर संघाची एकूण धावसंख्या
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावांचा पाठलाग करतोय अमर. 11 धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकामध्ये. निश्चितच चांगली फलंदाजी करतात. मी बंटी यांचं थोडंसं कौतुक करेन. फलंदाजी करत असताना स्ट्राईकला असताना धडाकेबाज फलंदाजी करतायत, पण नॉन स्ट्राईकला असताना आपल्या सहकार्यासाठी आणि आपल्या संघासाठी धावून तेवढ्या ताकदीने धावा काढतायत आणि आपल्या संघाला पुढे सरसावत नेत आहेत आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतो हा संघ. चांगला फलंदाजाचा भरणा असलेला संघ, पण त्यांच्या समोर तेवढे ताकदीचे गोलंदाज आहे. नवीन गोलंदाज ते जगदीश हा देखील एक नामांकित गोलंदाज आहे. सानपाडा संघाचा अप्रतिम गोलंदाज आहे. भेदक व मारा करण्यात माहीर असलेला हा गोलंदाजच्या भोवळ्यावरती येतोय. नेरुल ज्वेल यांकडून गोलंदाजी करेल. त्याच्या समोर फलंदाज असतील बंटी. आणखी एक आक्रमक फलंदाज कळवा संघाचा. आणि हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी असेल तर हॅट्रिक मिळवली सानपाडा संघाच्या गोलंदाजाने तर 2000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल खरे साहेब यांच्याकडून. जगदीशसाठी सुवर्ण संधी. आणि हा पहिला चेंडू यथोचित मारा, अप्रतिम मारा. थोडासा हलवार प्रकारचा स्पिन प्रकारचा चेंडू होता. फ्लिक करायचा होता बंटी यांना, परंतु चांगला चेंडू अंगावरती आदळतो आणि 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या 12 वरती. 47 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू नंतर धावसंख्या धावफलकावरती 12 बेनबाद 12. जमेची बाजू असेल वैभव सर, अजूनही एकही विकेट गेला नाहीये. दोन्ही सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवरती खेळताना दिसत आहेत. चांगली रणनीती आहे. काय म्हणाल तुम्ही? नक्कीच, कारण की जसं मी म्हटलं अगोदर देखील तुम्हाला विकेट सांभाळून खेळायचं आहे. धावसंख्या नक्कीच 360 डिग्रीचा हा मैदान आहे. इथे नक्कीच धावा जर विकेट हातामध्ये आहेत तर नक्कीच धावा जमवता येतील. पाहायचं आहे जसं तुम्ही म्हटलं की 12 धावसंख्या धावफलकावर एकही विकेट अजून गमावलेला नाही. हाच फायदा नक्कीच कळवा संघाला होईल. यस, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आहेत खरे साहेब यांच्याकडून. त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. पारितोषिक आहे 2000 रुपये हॅट्रिकसाठी. हे प्रोत्साहन आहे आपल्या संघ खेळाडूंकडून आपल्या मित्रांसाठी ठेवलेलं हे पारितोषिक. दरम्यान जगदीश गोलंदाजच्या बोळीवरती डावखुऱ्याचा हा गोलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज अतुलसाठी टाकला. हा आखूड टप्प्याचा चेंडू मिस होतोय, जातोय बिहाइंड द विकेट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावपट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मी मगाशी म्हटलं वैभव सर, बंटी असा फलंदाज आहे स्वतःसाठी फटकेबाजी करतोच, पण त्याचप्रमाणे धावतो देखील. आपल्या संघासाठी निर्णायक धावा देखील धावून काढतोय. आपल्या संघ सहकारी खेळाडूसाठी देखील धावा काढतोय. ह्या 3 धावा मिळवल्या. 3 धावा. जबरदस्त फिटनेस, जबरदस्त खेळ बघायला. ऍब्सोल्युटली व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. ह्याच्यामध्ये आहे कम्युनिकेशन. दोघांमध्ये जर कम्युनिकेशन असतो तेव्हा नक्कीच 1 धाव्याचे 2 धाव्याने 2 धाव्याचे 3 धाव्यामध्ये रूपांतर करायला मिळतोय आपल्याला याच्याकडून. ओ हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट इट इज. अमर फटका मारला. काय वारंवार कौतुक करणे फलंदाजाचं, कारण फलंदाजी करत असताना आक्रमक पवित्रा घेऊन मोठे फटके मारतोय. नॉनसेक असलेला धावून धावा काढतोय. काय खेळी खेळतोय आणि काय कॅल्क्युलेशन चालू आहे त्यांच्या माइंड मध्ये. जबरदस्त कॅल्क्युलेशन आहे, जबरदस्त माइंड आहे आणि तशा प्रकारे खेळ खेळताना दिसतात आणि मेरिटवर खेळतात. जसा चेंडू येतो त्याचप्रमाणे फटकेबाजी केली जाते. अंदाधुंदी फटकेबाजी नाही आहे. करेक्ट अमर, मी सांगू इच्छितो काहीतरी कॅल्क्युलेशन नाही, जिंकायचंच आहे आणि तोच एक मनसुबा ठेवून कळवा संघ बॅटिंग करतोय बंटी. येस अमर. यस, धावसंख्या मागच्या षटकारामुळे 21च्या घरात जाऊन पोहोचले. जगदीशांचा पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू अंगावरती आदळतोय. मात्र 1 धाव पुन्हा एकदा घेतली जातीये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेळ. दोन्ही फलंदाज जबरदस्त रनिंग करताना दिसत आहेत. मला थोडंसं अजून याच्यात भरणा करू इच्छितो. आपण बैलगाडा शर्यती बघतो वैभव सर, 350-400 वर्षापासून चालू असलेली ती प्रथा आहे, परंपरा आहे. धावसंख्या 22 आहेत. 22 सोन्या असेल, नंदी आहे सोन्या मला ठाऊक आहे सोन्या, मी ऐकतो सोन्याबद्दल. मुळशीचा बकासूर आहे. मथुर असेल राहुल सरांचा. माझे आदई गावचे मित्र आहेत बाळाशेठ म्हणून. यस, खूपच ते प्रसिद्ध आहेत या छकडा गाडीमध्ये. बहुतेक तुम्हाला माहित असेल. आणि त्याचा सोन्या आहे. ती देखील परंपरा खूप जुनी आहे. 400-450 वर्षापूर्वीची पर्यंत. आणि ते नंदी जसे धावतायत ना, त्या नंदींची आठवण करून दिल्या दोन्ही फलंदाजाने. एकेरी धाव चोरून सहजरित्या घेतात. 2च्या 3 आणि 1च्या 2 आणि जिथं धाव नाही तिथे 1 धाव घेतात. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. जगदीश ऑन टू द बॉलिंग मार्क. अतुलसाठी हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू झुलकावून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. आता मात्र नितीन तिथे उपस्थित आहे आणि चांगला झेल टिपला जातो त्याच्या माध्यमातून. आता पहिला हादरा बसतोय कळवा संघाला 22 धावसंख्येवरती आणि पहिलं यश मिळत आहे जगदीश याला आणि सानपाडे संघाला.
चूक करतोय मला वाटतं, कुठेतरी थोडीशी चूक करतोय. हवेची दिशा नक्कीच बदललेली आहे आणि इथे हा फटका घेणं मला तरी असं साजेसं फटका जो जी ताकद असायला पाहिजे ती ताकद मला वाटतं अतुलच्या बॅटमधून निघाली नाही आणि सरळ तो जातोय आणि नितीनच्या हातामध्ये विसळतोय, तो झेल पकडतोय. मागील चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता, मोह आवरता आला नाही वैभव सर त्यांना, अतुल यांना, आणि तो जोरकस टोलवला परंतु ताकद कुठेतरी कमी पडला, टायमिंग थोडंसं कमी पडलं. तिथं उपस्थित असलेला क्षेत्ररक्षक नितीन आणि चांगला झेल टिपला. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू आणि हा चेंडू मनोज नवीन फलंदाज आहे आणि पाचीचा अपील होत आहे जोरकस. मागील चेंडू एका चांगला चेंडू, चांगल्या योग्यरित्या जागेवर टाकलेला चेंडू, हा देखील एक चांगला आक्रमक फलंदाज आहे मनोज. एक धाव मात्र मिळते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 वरती. 23 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. 12ला 24 असं हे गणिती समीकरण, 12ला 24 हे असं भाव. आक्रमक गोलंदाजीचा भरणा असलेला हा देखील संघ आहे. 2 षटकात 23 अर्धा पडला, जवळ सरासरी राखण्यात यश मिळालं आहे. आता मात्र उर्वरित 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे वैभव सर. 18 चेंडू 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता, कारण की 47 धावांचा पाठलाग करतोय कळवा संघ. एक चांगली धावसंख्या म्हणायला लागेल उभारलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 23 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 12ची सरासरीने धावा जमवायच्या आहेत. मॉन्टी एक मोठा फलंदाज आहे, कळवा संघाकडून खेळणारा हा स्फोटक उत्कृष्ट फलंदाज, अष्टपैलू खेळाडू. बॅटच्या एकदम टोकाला चेंडू लागते, उंचावरून मारायचा होता, चेंडू ट्रॅव्हल करतोय ऑन साइडला, चेंडू फेकी मात्र कुठेतरी चूक करतोय हा क्षेत्ररक्षक आणि जिथे गरज नव्हती त्या साइडला फेकतोय आणि एका धावेच्या 2 धावेमध्ये रूपांतर करतोय मॉन्टी आणि विक्रम पाटील. यस वैभव सर, आता थोडीशी मात्र नितीन चुकी करतो. तिथं जर नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो केला असता ना तर बंटी सारख्या फलंदाजाला बाद करण्याचं यश मिळालं असतं, पण त्यांनी स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला बाद करण्याचा मोह घेतला आणि त्या 2 धावा पूर्ण झाल्या त्या थ्रोच्या दरम्यान. नक्कीच पाहूया पुन्हा एकदा. मिलिंद अकुट टप्प्याचा चेंडू चांगला कट केलेले, दिशा दाखवली, थर्डमॅनच्या दिशेला जातो, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. आता धावसंख्या धावफलकावर 26 पाहायचं आहे. अजून चेंडू शिल्लक 10 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 21 धावांची. मिलिंद पुन्हा एकदा तयार. बंटी एक मोठा फलंदाज, या फटक्याला या बॅटमधून या चेंडूवरती काय फटका मारेल, नाही, प्रयत्न उगतोय परंतु नाही. बायच्या रूपात मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. पंच इथे इशारा करत नाही, मला वाटतं बॅट नाही, बायज. यस, आपण पाहिलेलं आहे 3 षटक, 3रं षटक हे चालू आहे. आतापर्यंत मात्र 1 डॉट गेलेला आहे, फक्त 1 आणि 1 प्रत्येक चेंडूवरती. लेग बाय असो बाय असो 1 धाव 2 धाव काही ना काही आलेला आहे, म्हणजे डॉट चेंडू फक्त आणि फक्त 1च गेलेला आहे. पुन्हा एकदा मिलिंद, पुन्हा हो मॉन्टीने हा चेंडू खूप उंच मारलेला आहे, षटकार खणखणीत. 6 धावेने भर धावसंख्येमध्ये 33. आता मात्र थोडासा भार कमी होतोय कळव्या संघाचा आणि टेन्शन वाढतोय तो सानपाड्या संघाचा. आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. नितीश वैभव सर, मागचा फटका बघितला ना, जर चेंडूचा विवेचन केलं, आखूट टप्प्याचा चेंडू तर मिलिंद याने टाकलेला, खूपच आखूट टप्प्याच्या डाण्याचा चांगला फलंदाज आहे मॉन्टी, त्याने सहजरित्या सीमा पार केला आणि प्रेशर रिलीजचा चेंडू म्हणता येईल, कारण तो षटकार खूप महत्त्वपूर्ण ठरेल त्यांच्यासाठी, कारण प्रेशर वाढत होतं कळव्या संघाच्या फलंदाजांवरती. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि बॅक टू बॅक 2 षटकार. वाह, काय फटका मॉन्टी. नक्कीच या फटक्याला मॉन्टीला काहीतरी बक्षीस जायला पाहिजे, कारण की पूर्ण भार कमी केलेला आहे कळव्या संघाचा आणि या 2 चेंडूवरती मिलिंद याची नक्कीच गोलंदाजी चांगली आहे, परंतु फटकेबाजी ही मानायला लागेल मॉन्टी याची. आल्याबरोबर दनादन 2 षटकार मारतोय तो मॉन्टी आणि धावसंख्या धावफलकावर 39. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मिलिंद पुन्हा एकदा चेंडू फेकतोय, आता मात्र निर्धाव चेंडू. षटक संपतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 39. आता मात्र अमर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी
8 धावांची आवश्यकता. यस वैभव सर, रोमहर्षक होत चाललेली लढत मात्र पार्ट थोडा आता मात्र फलंदाजी करण्यास संघाकडे झुकताना दिसते, कारण त्याचं चित्र आहे 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवरती उपस्थित आहेत, मॉन्टी सारखा आणि बंटी सारखा. पहिलं षटक जे टाकलं होतं दत्ता याने त्या षटकात फक्त आणि फक्त 11 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकात 12 धावा दिल्या होत्या. आता मात्र तिसरं षटक जे मिलिंद याने फेकलं ते खूप महागडं षटक ठरलं संघासाठी. त्या षटकात 16 धावा बहाल केल्या. आता उर्वरित 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी कलवा संघाला. सुपर 4 इज क्लोज. ऍब्सोल्युटली अमर, वेल बिगन इज हाफ डन. आणि इथे आपल्याला हेच पाहायला मिळतं. पहिलं षटक 11 धावा देऊन दिल्या म्हणजे सुरुवात त्यांची चांगली झाली आणि तीच सुरुवात आता उपयोगी ठरते. यस अमर. यस, नवीन गोलंदाज येतो नितीन, पहिला चेंडू घेऊन येतोय बंटीसाठी आणि हा चेंडू जबरदस्त खेळून काढला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फेकी, याच्या जोरावरती 1 धावावरती सीमित ठेवण्यात आलंय. दोन्ही फलंदाजांना 1 धावावरती समाधान मानावं लागलंय. ऍब्सोल्युटली अमर, क्लेवर क्रिकेट फ्रॉम बंटी. कारण की त्याला स्ट्राईक देतोय, तो फटके मारतोय, त्याला स्ट्राईक देतोय. जसं म्हटलं की सचिन तेंडुलकर सेहवागला स्ट्राईक द्यायचा, तसंच आपल्याला पाहायला मिळतंय. या यस, आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि 7 धावा. चांगली रणनीती, चांगली सूझबूझ भर क्रिकेट. अप्रतिम विश्लेषण करताना दिसतात वैभव तांडेल सर. 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू नितीन आणि हा चेंडू फ्लिक केला. चेंडू हवेत आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक येतोय प्रकाश. नाही, प्रयत्न चांगला. यस ऍब्सोल्युटली. प्रकाश एक मोठा चांगला फलंदाज, क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून देखील चूक होते कारण की झेल थोडासा लांब होता. प्रयत्न त्याने केले, प्रयत्नांची पराकाष्ठा. खरोखरच सामना जिंकून द्यायचा आहे ते हे आपल्याला पाहायला मिळते. असंच काहीतरी खेळ करायला पाहिजे आणि तोच आपल्याला प्रदर्शन यायला इथे पाहायला मिळतोय तो प्रकाश कडून. या मला वाटतं किती 2 धावा मिळतात मॉन्टियाला. या अमर. 4 ला 5 असा भावाड्या ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. 1 धाव धावलं पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहे. होय होय, कलवा संघ बोलत असेल बंटी मेरा जान, बंटी मेरी जान. कारण की बंटी धावतोय तेवढाच, फटके मारतोय तेवढाच आणि उत्कृष्ट खेळ खेळतोय मॉन्टी आणि बंटी. 1 धावेची 2 धावांमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतोय. नक्कीच प्रेक्षक वर्ग, क्रिकेट रसिक इथे नक्कीच खुश झालाय या दोघांची बॅटिंग बघून. अमर काय म्हणायचंय? व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. मी पहिल्यापासून म्हणतो या सामने दुसऱ्या इनिंग मध्ये मी बंटीची वारंवार का तारीफ करतोय. फलंदाजी जबरदस्त कामगिरी करतोय. योग्यरित्या योग्य गोलंदाजाला चांगल्या प्रकारे खेळून काढतोय. योग्य समोर चेंडू असेल तर झुलकावून षटकार टोलवतोय आणि नॉन स्ट्राईकला असताना धावा पळून काढतोय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण इनिंग म्हणता येईल बंटी याची. 3 ला 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कळवा संघ हृदयाचे ठोके, सर्वांचेच ठोके वाढवते कारण की रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय या करावा मैदानावरती. एक उत्कृष्ट, एक दिव्य भव्य असं हे मैदान 360 डिग्री आणि त्याच मैदानावरती हा सामना रंगतोय. सानपाडा गावदेवी विरुद्ध कलवा. 3 चेंडू 3 धावा. पाहूया. ओ खेळ खतम. सानपाड्याचा खेळ खतम केलाय त्या मॉन्टीने येऊन खरोखरच लगातार 3 खणखणीत षटकार घेऊन विजयाचा फटका मारतोय धोनी स्टाईल मध्ये आणि खरोखरच अभिनंदन करतोय कळवा संघाला पुढच्या वाटचालीसाठी. सानपाडे संघाला कलवा संघ विजयी. धन्यवाद. यस अमर, या फटक्याबद्दल काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, निश्चितच आक्रमक खेळ खेळले मिलिंद याने. मॉन्टी जबरदस्त फटकेबाजी केली आपल्या संघासाठी. पण मी कौतुक करणार तिन्ही फलंदाजांचं. सलामीवीर अतुल असतील आणि नॉन स्ट्राईकला असलेला हा नाबाद राहिलेला बंटी काय कामगिरी केली आणि वनडाऊनच्या रूपाने आलेला हा मॉन्टी आणि जबरदस्त कामगिरी करत आपल्या संघाला सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन.